वाजते हे धुके, कावरे बावरे पक्षी झाडातले जाहले हे मुके. आता चालू होई इथे जीव घेणा असा खेळ हा. मनाची मनाला लागतसे आस, प्रीतीच्या फुलांना चांदण्याचा वास. पाखरू जीवाची अडकत जाती, सुटकान होते. गुंतता हृदय हे, गुंतता हृदय हे. विक्रम, विक्रम, आय एम सॉरी. कशाबद्दल? गेले काही दिवस मी तुझ्यापासून काहीतरी लपवून ठेवलंय. म्हणजे लपवून ठेवलंस काय? हे नाही ना अगं, तू रडतेस कसली? काय झालं सांग ना. अविनाशचा फोन आला होता. अविनाश? अविनाश म्हणजे तो? कधी? पहिल्यांदा वाढदिवसाला आला होता. पहिल्याला म्हणजे नंतरही आला होता? रोज येतो पण मी घेत नाही. काय हवंय त्याला? माहित नाही, मी घेत नाही फोन त्याचा. मग ज्या दिवशी घेतलास त्या दिवशी काय बोलला? पहिल्यांदा त्यांनी विश करायला फोन केला, घरच्याच फोनवर. नंतर मोबाईलवर केला. मी त्याला विचारलं कुठनं मिळाला नंबर, तर म्हणाला मिळवला मी. नंतर मी कधीच उचलला नाही त्याचा फोन. ठीक आहे, मग त्यात एवढं रडण्यासारखं काय? मी खोटं वागले तुझ्याशी. हे वेडी आहेस का तू? यात खोटेपणा काय? आणि आता सांगितलंस ना तुम्हाला. पण पहिला फोन आला तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. एखादी गोष्ट न सांगणं म्हणजे काय खोटेपणा नाही. हे बघ, आता पुन्हा जर त्याचा फोन आला तर विचार त्याला काय काय म्हणणं काय त्याचं. आई पण हेच म्हटली. त्यांच्याशी बोललीस? हो, ती म्हणाली एकदाच काय ते त्याला सांगून टाक की परत फोन करायचा नाही, आणि केला तर मी पोलिसात सांगू. तिला असं वाटतंय की सध्या आपल्या घरात जे काही चाललंय, चिठ्ठ्या वगैरे, ते तोच करत असेल. आता त्याला काय हवंय? तो कशाला आता हे सगळं? मलाही नाही वाटत, पण कॉलेजमध्ये असताना त्यांनी जे काही केलं त्यावरून आय डोंट नो. मी एवढी लहान होते ना तेव्हा मला काही सुद्धा कळत नव्हतं, आणि मला आजही समजत नाही की मला का आवडायचा तो तेव्हा. एवढा गुंड, मवाली, काय त्याचं वागणं, त्याचे मित्र. माझ्या लक्षात आलं तेव्हा मी त्याच्यापासून लांब राहायला लागले, पण तोपर्यंत रात्री अपरात्री फोन काय करायचा, इतका त्रास दिलाय ना त्यांनी. इथे घरासमोर येऊन पेटवून घेईन स्वतःला म्हणून सांगितलं होतं. बाबांना पोलिसात जाण्याशिवाय गत्यंतरच राहिलं नाही. म्हणजे हा माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो, पण आता इतक्या वर्षांनी काय, म्हणजे काय हवंय त्याला? माहित नाही, पण आईला वाटतं की मी पोलिसांना त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. नाही, नको नको, कारण शैलेशला ही सगळी बॅकग्राऊंड सांगायला लागेल. आणि शैलेश जरी मित्र असला तरी इतक्या जवळचा नाहीये. आणि सध्या त्यांनी प्रोटेक्शन दिल्यापासून तसं काही झालेलंही नाहीये. नको सांगायला. आय एम सॉरी. हे बघ, आता पुन्हा सॉरी म्हटलीस ना तर फटका देईन मी तुला. काही होणार नाही, डोंट वरी. मी आहे ना.
ऑफकोर्स माझं महत्वाचं काम आहे. अहो माझी पहाटेची फ्लाईट आहे आणि उद्याचं प्रेझेंटेशन खूप इम्पॉर्टंट आहे. लिसन, जर नेक्स्ट 15 मिनिट्समध्ये तुमचा माणूस इथे नाही आला ना तर अर्ध्या तासात मी तिथे येईल. आणि जर मी तिथे आले ना मिस्टर लिमे, तुमचा उरलेला दिवस खूप 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 वाईट जाईल. अँड बिलीव्ह मी, आय डोंट विश टू डू दॅट. बिचारा, बर्फाच्या लादीनं कान शिकावे लागणार आहेत त्याला आता. आग ओकत होतीस कानात त्याच्या. पुढच्या 28 पिढ्या बहिरे जन्माला येणार त्याच्या. हू केअर्स? हा इंजिनियर येणार होता, अजून आलाच नाहीये. इंजिनियर? तू फावल्या वेळामध्ये फ्लायओव्हर बांधायचं कॉन्ट्रॅक्ट घेतेस का ग? मयांक, माझ्या लॅपटॉपसाठी. हार्डवेअर इंजिनियर. सकाळपासून ना माझा दिवसच खराब आहे. उद्या माझं प्रेझेंटेशन आहे आणि आज काय, याची सगळी USB पोर्टल्स नॉन फंक्शनेबल झाली आहेत. साधा पेन ड्राईव्ह सुद्धा मी कनेक्ट करू शकत नाही. कसं होणार माझं उद्याचं प्रेझेंटेशन, गॉड नोस. तू कशाला टेन्शन घेतेयस? कशाला म्हणजे? मलाच द्यायचंय ना प्रेझेंटेशन, म्हणून मी टेन्शन घेतेय. काय झालं? तू मूर्ख आहेस की मला मूर्ख बनवतीयस? म्हणजे तुला कोणी सांगितलं की तू उद्याचं प्रेझेंटेशन देणार आहेस? हे प्रेझेंटेशन मी तयार केलंय, सो मीच. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आय वंडर व्हॉट यू आर. मयांक, रात्रीच्या पार्टीसाठी वॉर्मअप म्हणून तू आतापासूनच प्यायला सुरुवात केलीस का? आपण एक काम करूयात. आपण आज इथून निघालो ना की पहिल्यांदा तुझी बालवाडीत ऍडमिशन घेऊन टाकूया. हो, म्हणजे असे बाळबोध विचार करणाऱ्या माणसासाठी तीच करेक्ट जागा आहे ग. व्हॉट डू मीन? काय म्हणायचं तुला? मला हेच म्हणायचंय की तू कितीही राबून दिवस रात्र जागून मानेची हाडं मोडून हे प्रेझेंटेशन तयार केलं असतंस ना, तरी उद्या सगळ्यांच्या समोर हे प्रेझेंटेशन देणार आहेत आपले आदरणीय विक्रम वनारसे साहेब. अगं जुनीच परंपरा आहे. आपण कितीही रक्ताचं पाणी करून घरं जरी बांधली ना तरी तिथं नेमप्लेट लावायला आपले विक्रम वनारसे साहेब लगेच हजर असतात. माझी पूर्वजन्माची पुण्याई आहे म्हणून या कंपनीचं नाव अजून तरी धुरंधर अँड धुरंधर असोसिएट्स असे, नाहीतर कधीच द ग्रेट विक्रम वनारसे अँड हिज स्लेव्स असं झालं असतं. सॉरी टू ब्रेक युअर इल्युजन्स. उद्याचं प्रेझेंटेशन विक्रमच देणार आहे आणि श्रेय नामावलीमध्ये आणखी इतर म्हणून कुठेतरी तुझा उल्लेख असेल. मला हे चालणार नाही. माझ्याशिवाय दुसरं कोणी इथं तुला विचारतं का बाळ? आणि जो तुला विचारतो त्याला इतर कोणीही विचारत नाही. सो डू यू गेट द पिक्चर? चला, गरमागरम पोहे रेडी, पटपट खा. आकरा. पोहे नकोत मला. किती वेळा सांगितलंय जेवणाला नावं ठेवायची नाही. सॉरी, पण मला नकोत पोहे. नको वगैरे काही नाही. आज ब्रेकफास्टला पोहे खाऊन जायचंय. नाही मी नाही खाणार आहे. नाही खाणार का? कर चल. नाही. लाडा देऊ नकोस. गुड मॉर्निंग. बाबा, का ग सकाळी सकाळी तिच्या मागे? अरे आज आता ब्रेकफास्टला पोहे केले, पोहे खाऊन जा म्हटलं तर नाही म्हणते. सांग ना. आणि तू का तयार नाही आहेस अजून? तुझं पण ब्रेकफास्ट रेडी आहे, लावू का? मला ऑफिसला सुट्टी. का? ऑफिसला काहीच काम नाही आज. आज एक फुटकळ अपॉइंटमेंट आहे. मी उर्वशीला म्हटलं रिस्केड्यूल कर. येस दादा, तुला सुट्टी म्हणजे मला पण सुट्टी. ए, अजिबात नाही. मुकाट्याने पोहे संपव आणि शाळेत जा. भलतखूळ घेऊ नकोस डोक्यात. दिवसभर तो घरी आहे, आल्यानंतर खेळ त्याच्याशी. ओके? पण संध्याकाळी मला मयंकच्या पार्टीला जायचंय. बघ आई, दादाला संध्याकाळी मयंक काकाच्या पार्टीला जायचंय. आपण कधी भेटणार दादा? अगं तू काय सहाराच्या वाळवंटात वर्षानुवर्ष लपून वगैरे बसला होता का? इथेच असतो ना तो. भेटेल ना तुला. चल बरं. आणि हो, काल दुपारभर माझ्याकडनं जिओग्राफीचा प्रोजेक्ट पूर्ण करून घेतलास. आज सबमिट नाही करायचा तो? उद्या पण आहे ना जिओग्राफी पिरियड. उद्या दाखवते. दादा, तुम्हाला लिव्ह नोट लिहून देशील ना? डन. इट्स ऑफिशियल. आज दादा आणि देवी दोघांनाही सुट्टी. विक्रम, सांग ना हिला जरा. ही डोक्यावर बसलीवर का खूप त्रास देते मला. हो का? 9 वर्ष मी तुझे लाड केले. बसलीस का डोक्यावर? तुला हसायला काय झालं ग? आज सुट्टीची सुरुवात आपण तळवळकरांची मिसळ खाऊन करू. नाही नाही नाही, मी पोहे केले. आमची मिसळ, आम्ही मिसळ. कमॉन 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 कमॉन. कपडे बदला. चला 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 लवकर.
या दोघांची सुट्टी म्हणजे मला डबल काम. ब्रेकफास्टची डेट लेकी बरोबर आहे, पण लंचची डेट तर तुझ्या बरोबर ॲट रॉयल चॅलेंज. जा, लेक बोलवते. हॅलो, हॅलो, कोण बोलताय? आपल्याला कोण हवंय? विश्वासराव. तुम्ही कोण बोलताय? मी त्यांची बायको बोलते, वनिता. आपण कोण बोलताय सांगाल का? हो, नमस्कार नमस्कार काकू, नमस्कार. तुमचा आवाज ऐकून खूप आनंद झाला. अहो, कोण बोलतंय? अहो, मी मयंक बोलतोय, मयंक धुरंदर. हा, बोलवते यांना. अहो, काकू, मला तुमच्याशी पण बोलायचंय. मी जरा कामात आहे, यांना बोलवते. हा, अहो, तुमचा फोन आहे. कुणाचा आहे? तुमचा पुतण्या. माझा पुतण्या? हॅलो, नमस्कार काका, मयंक बोलतोय. हा मयंक, बोल बाबा, कसा आहेस? मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? तुमची तब्येत कशी आहे? एकदम झकास. चलो फिर इसी बात पे एक पार्टी हो जाए काका. हा, करूया ना पार्टी. तू घरी ये, मस्तपैकी चहा पिऊ. काका, चहा कॉफी प्यायचं वय आहे का आता? तू कधी म्हातारा झालास बाबा? उलट मला असं म्हणायचं की तुम्ही अजून तरुण आहात, म्हणजे आपण आता समवयस्क आहोत ना. समोरच्याला बोलण्यात हरवण्यात तू अगदी पटायचेस तुझ्या बापासारखा. अहो, ते कुठं, मी कुठं. बरं, ते जाऊ दे काका. आज माझ्या घरात पार्टी आहे आणि तुम्ही आणि काकूनी यायचं. कसली पार्टी? सक्सेस साठी. माझ्या बाबांची गादी तुमचे जावई तडफदारपणे चालवत आहेत आणि त्यांचं कर्तृत्व पाहून आम्ही कौतुक आणि टाळ्या वाजवतो. त्यांच्याच नेतृत्वाखाली आमच्या स्टाफने एक सुंदर, महाभव्य, दिव्य असं प्रेझेंटेशन तयार केलंय आणि त्यासाठी सगळ्या स्टाफनी भरपूर मेहनत केली आणि त्यासाठीच मी एक सुंदर पार्टी देतोय. त्यासाठी तुम्ही दोघांनी यावं असं मला वाटतं. विक्रमही येणारच आहे, तुम्ही पण या. विक्रम येणार आहे ना? आमचा काय संबंध आहे त्याशी? हो काका, विक्रम वगैरे नंतर बर का. आधी तुम्ही, तुमचा संबंध आधी येतो. तुम्हीही माझ्या वडिलांचे मित्र आहात. बर, बघतो मी, घरी विचारतो. काय काका, अजूनही घरामध्ये विचारता तुम्ही? अरे बाबा, काही भोग असतात ते या जन्मातच भोगायचे असतात. मला बीपी आहे, डायबिटीस आहे, म्हणजे मी सगळं थोडंफार कमी केलंय या अर्थाने मी म्हणतोय. हा, बघतो मी, नक्की नाही सांगतायत. पण यू पीपल एन्जॉय. चिअर्स. चिअर्स काका, तुम्ही आला असतात तर खूप बरं झालं असतं, खूप मजा आली असती. बर बर. वनिता, मी कुठल्याही पार्टीला येणार नाही. मीही जात नाहीये. उगाच आरडाओरडा करू नकोस. मला हा माणूस अजिबात आवडत नाही. कुठे विक्रम आणि कुठे हा. हो, हे मात्र खरं. तुमचं सगळं विचित्र असतं. जग ज्याला नाव असतं ना, तो तुम्हाला आवडत नाही आणि नाही त्याचं अपार कौतुक असतं. वाव, आज एकदम किलिंग दिसतंय. आपण पार्टीतल्या सगळ्या पोरी बाळी आडव्या. पण त्यात तशाही 2 पेग नंतर उभ्या उभ्या आडव्याच होतात. लवकर येशील ना? बोज्जा करून परत येईन. खरं तर मयंकच्या पार्टीत जायला मला अजिबात रस नाहीये. नाही गेलो तर पुढचे 2 जन्म माझं डोकं खात बसेल. मयंकच्या बाबतीत तू खूप जास्त क्रिटिकल आहेस असं मला वाटतं. हो, पण तुला जरा जास्तच पोल काय नाही का? तर तुझा बालमित्र आहे ना तो. बालमित्र काय? अरे, प्रकाश काका बाबांचे लहानपणापासूनचे मित्र आहेत आणि मी पण त्याला अगदी एवढाच असल्यापासून ओळखते. बरं, मला एक सांग, बाबा काही टेन्स्ड आहेत का कशा बाबतीत? काही बोलले का तुझ्याशी? काय नाही रे, का? काल मी त्यांना कोणाशी तरी फोनवरती बोलताना ऐकलं. अर्थात मी बोलणं नाही ऐकलं, पण मला उगीच असं वाटलं की मी तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांचं बोलणं गुंडाळलं. बाबांबद्दल तुला नेहमीच असं काहीतरी वाटत असतं. आपल्या लग्नाला 9 वर्ष झाली नाही ना, आणि त्यांच्या पदरात जो काही मी जावई म्हणून पडलोय ना, त्याचा फारसा आनंद झालेला नाही असं मला वाटतं अजूनही. एक तर ते खूप गोड बोलणारे वगैरे नाहीयेत, कौतुक करणारे. आणि दुसरं म्हणजे तुला माहितीये ना आई काय म्हणते? तिच्या लग्नानंतर 15 दिवसांनी तिने त्यांना
पहिल्यांदा हसताना पाहिलं. तुला लग्नाची मागणी घालायच्या आधीच मी त्यांना शेवटचा हसताना बघितलंय. काय नाही, देवीच्या जन्मानंतर खूप बदललेत ते. तुला माहितीये का, ती तर त्यांना स्वतःच्या पर्सनल सेक्रेटरी सारखं वागवत असते आणि तेही सगळी कामं ऐकतात तिची. नाही, पण मला असं वाटलं म्हणून मी विचारलं. मला नाही वाटत तसं काही असेल, पण मी आईशी बोलून घेईन एकदा. अरे पण तू निघ ना आता, लवकर जा आणि लवकर परत ये. उद्या सकाळी फ्लाईट आहे ना तुझी. ओ येस. या करमरकर. अरे तू अजून घरीच आहेस? निघालोच आहे, मयंकच्या पार्टीला जायचंय. हा, छान. हे करमरकर माझे जुने स्नेही. नमस्कार. नमस्कार. आणि करमरकर हे विक्रम, नयनाचे यजमान. हो हो हो, तुमच्याबद्दल बरंच ऐकलंय विश्वासरावांकडून. आय होप चांगलंच ऐकलं असेल. लोकांच्या बद्दल त्यांच्या पाठीवर वाईट बोलायची अजून मला सवय नाहीये. येतो. करमरकर आपण स्टडीमध्ये बसूया, म्हणजे मोकळेपणाने बोलता येईल. काहीच हरकत नाही. तुमचं घर बाहेरून तरी दिसायला छान वाटतंय. मला माहित होतं हे तुम्हाला आवडणार. या. चल. गेली नेक्स्ट. बायकांचं हे सगळं असंच असतं. एक गोष्ट तोंडात टिकत नाही. आज सकाळी जिम मध्ये 2 आंट्यांचा सुखसंवाद माझ्या कानावर पडला. आंटी ए आणि आंटी बी. तर ही आंटी ए जी होती ती आंटी बी ला म्हणत होती की तू माझं सिक्रेट आंटी सी ला का सांगितलं. यावर आंटी बी जाम भडकली. म्हणाली मी आंटी सी ला सांगितलं होतं हे कुणालाही सांगू नको. यावर आपली पहिली आंटी म्हणजे आंटी ए, आंटी ए तिला म्हणाली की आता हे जे मी तुला सांगितलंय हे तू आंटी सी ला सांगू नको. बायका ना या अशाच असतात. एक्सक्यूज मी. बरं आणखी करू. एक माकड असत. हे काय ग, पार्टीवरती बहिष्कार टाकल्यावर की एकटीच काय उभी आहेस? चल पटकन. अगं माझा मूडच नाहीये. एनी प्रॉब्लेम? ऍक्च्युली माझी एक फ्रेंड रात्री घरी राहायला येणार होती. तिचा अचानक फोन आला की ती येतच नाही. बाय द वे, हा फ्रेंड का ही फ्रेंड? ही. ओके ओके ओके, इंग्लिश मधला ही. स्टॉप इट उर्वशी. एक्सक्यूज मी. हॅलो. आता काय? गेट लॉस्ट. बापरे, अगं तू तुझ्या ही फ्रेंड वरती खूप रागवलीस. पण मला ना टांग देणारी माणसं अजिबात आवडत नाही. हा. एनिवे, आय मेक अ मूव्ह. नाहीतरी या पार्टीमध्ये हॅपनिंग काहीच नाहीये. ह्या ऍक्च्युली मयांक सरांचे तेच जोक्स ऐकून ना मला पण बोर व्हायला लागले आता. तू येतेस का माझ्या बरोबर? ना, कारण थोड्या वेळाने ही पार्टी अशी नसणार आहे. म्हणजे? अगं बिग बॉस यायचेत अजून. हो. बाय द वे, यू वॉन्ट ड्रिंक? नो थँक्स. ओके. एक मिनिट. मेक मी अ ड्रिंक प्लीज. शुअर. थँक्यू. हाय ब्युटिफुल. हाय. पण हे का तुझ्या हातामध्ये ग्लास नाही? मयंक, मी आता निघते. व्हॉट? इतक्या लवकर? तुला माहितीये उद्या. नाही. तू जर अशी अचानक निघून गेलीस ना, अचानक पार्टीमधून लाईट गेल्यासारखं होईल. अरे आप हो तो हमारी महफिल में रौनक है यार. वाव. पण माझी उद्याची फ्लाईट आहे आणि जर माझी झोप कंप्लीट नाही झाली ना तर माझ्या चेहऱ्यावरची ही रौनक निघून जाईल. तुला माहितीये ना उद्या मला प्रेझेंटेशन द्यायचं आहे. त्याबद्दल आपण ऑलरेडी बोललोय. आणि जोपर्यंत विक्रम आहे तोपर्यंत ओ हाय. He's here. हाय. गुड इवनिंग. हेलो. शैतान का नाम लिया तो शैतान सूट बूट पहनकर हाजिर हो गया.
अरे हाय. हाय विकी हाय आय एम सो हॅपी यू हॅव कम. सॉरी, थोडा उशीर झाला. ओके यार, हे का ऑफिस थोडीच आहे. 9 म्हणजे 9च्या ठोक्याला हजर राहिला है ना रोज. इथं पण काउंटडाऊन सुरू झाला तुझं. ऍक्च्युली मी तर मिनिटच मोजत होते. बाय द वे सर, कशी दिसते मी? गॉर्जियस. थँक्यू व्हेरी मच. कॅन आय मेक यू ड्रिंक? नो नो नो, जस्ट अ ज्यूस. अरे का? अरे आज दामू नाही आहे, मीच ड्राईव्ह करतोय. हाऊ बोरिंग सर. गुड इव्हनिंग सर. इव्हनिंग अनन्या. मयंक, मी निघते. लवकर? आता तूच समजावून सांग हिला. अर्ली टू बेड, अर्ली टू राईज. गुड पॉलिसी. अभी ना जाओ छोड़ कर. बाय. गेली बघ. वॉचमन, वॉचमन. Damn you, Vikram. हे तू बरोबर नाही केलं सर. काय? मुद्दाम दामवलं नाही आणलंस. न पिण्याचं कारण मिळावं म्हणून. अरे लोक पिण्यासाठी कारण शोधतात, न पिण्यासाठी नाही. तुला माइंड रिडिंग येतं? नाही का? मग माझा प्लॅन कसा समजला तुला? कसला प्लॅन? मी ठरवलं होतं की तुला भरपूर फासायची, पाजून पाजून तुला टाईट करायचं आणि मग कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्या घेऊन तुझी सगळी इस्टेट बळकावायची. अरे कसली इस्टेट? माझा आहेच काय? चिपळूण जवळच्या एका छोट्या गावातला माणूस मी. ज्या बंगल्यात राहतो तो सासऱ्यांचा आहे. ज्या फर्मसाठी काम करतो ती तुझ्या वडिलांची आहे. होती. आता तू 50% पार्टनर आहेस ना. आणि ते तुला नको आहे. म्हणून तर प्लॅन केला होता ना, कोऱ्या स्टॅम्प पेपरवर तुझ्या सह्या घ्यायच्या. बेटर लक नेक्स्ट टाइम. अरे वाह वाह वाह, क्या बात है. बड़ी शिद्दत से तुम्हारी ख्वाहिश की ब्ला 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 ब्ला. म्हणजे थोडक्यात काय माहितीये का तुला, एखादी गोष्ट जर तुम्ही अशी मनापासून मागितली ना तुम्हाला मिळते यार. असं काहीच नाहीये मयंक. मी आले होते कारण सर तुमची कार, माझी कार? आय मीन तुम्हाला तुमची कार काढावी लागेल. माझी कार मागे अडकली आहे. ओ सॉरी फॉर द ट्रबल. आय डोंट नो मी कसं. ओके. पुन्हा एकदा हार्ट ब्रेक. आलोच. गेली नाहीस? काय? हे लेट आल्याबद्दल. अगं मी सांग. अरे हे माझ्या साडीची तारीफ नाही केल्याबद्दल.
ऐक तर माझं. मी सोड प्लीज प्लीज दे. सोड ना विक्रम. तुला माहिती तुम्हाला किती त्रास देतोस. हो, प्रेमही करतो ना. हं? सोड ना. बॅड आणि मी तुझ्या प्रेमात पडले. मी 100 मॅड. बट स्टिल Yeah. I love being mad about you. I love you. I love you too. गुंतता हृदय